महापालिका निवडणुकांअगोदर मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्रामध्ये मराठी न बोलणाऱ्यांच्या कानाखाली बसणारा सुद्धा गुढीपाडवा मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। काल गुढीपाडवाचा मेळावा झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर या गुढीपाडवा मेळाव्यामधून राज ठाकरेंनी असा इशारा दिलाय, सगळ्या बँका आणि आस्थापनांमध्ये मराठी वापरली जाते का ते तपासा, असे आदेश सुद्धा मनसैनिकांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत। मराठीच्या मुद्द्यावरून खळखट्ट्या आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय, तर कुणीही कायदा हातात घेऊ नये असं सुद्धा आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तयारीला लागा। महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा। प्रत्येक बँकेत, प्रत्येक आस्थापनेत तुम्ही मराठी म्हणून सगळेजण कडवटपणे उभे राहायला पाहिजेत। या देशामधला हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावरती येतात। आमच्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आम्हाला सांगता, इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलना नहीं आता तो क्या हुआ, कानफट इथंच बसणार। फालतू देशबीस सांगायचं नाही आम्हाला। प्रत्येक राज्याची एक राजभाषा आहे, त्या राजभाषेचा सन्मान हा प्रत्येक राज्यामध्ये राखला गेला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मराठीचा मान हा राखला गेलाच पाहिजे प्रत्येक आस्थापनेत। मला असं वाटतं की ज्या ज्या ठिकाणी मराठी वापरणं आवश्यक आहे त्या ठिकाणी ती वापरली गेली पाहिजे, हा आग्रह असणं हे चुकीचं नाही। फक्त याकरता कायदा हातात घेणं हे मात्र चुकीचं होईल। मला अपेक्षा आहे की कोणी कायदा हातात घेणार नाही।